नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे शुभम बारेस्कर. मी कोकणी शुभम या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, कशात बरे आपलं सर्व? मित्रांनो, मजेतच राहायला पाहिजे. मित्रांनो, बघायला गेलो तर सध्या आता मे महिन्याचा सीझन चालू आहे आणि आपण आता बऱ्याच दिवसानंतर गावाकडे चाललो आहे, कोकणात लग्नासाठी चाललो आहे. खरं तर आपल्या घरीसुद्धा लग्न आहे, त्या लग्नाचं आमंत्रित तुम्हाला नक्कीच करणार आहे. पण आपण बघायला गेलो तर आता लवकर चाललो आहे लग्नाला, कारण याच्या अगोदर पण 2-3 लग्न आहेत आणि आपलं लग्न आहे ते थोडं लेट आहे. पण आपलं आता 2-3 लग्न आहे, त्यासाठी आपल्याला लवकर जावं लागते आणि सुट्टी पण जास्त नाही आहे, त्यामुळे आपण आता लवकर चाललो आणि लवकर येणार आहे. आज आहे मेची 2 तारीख आणि आज मी गावी चाललो आहे, लवकर चाललो आहे. माझे घरचे वगैरे सर्व गेलेत गावी आणि आता एकटाच चाललो आहे. आपला प्रवास असणार आहे आजचा नालासोपारा टू शृंगारदेवी इथपर्यंत आपला प्रवास असणार आहे. आपली पिंपलेश्वर गाडीची तिकीट आहे, स्लीपर कोच. त्या गाडीनं आपण आता पिंपलेश्वर गाडीनं आपण प्रवास करणार आहोत. नाही का? चला मित्रांनो, बघूया. गाडी आता येते थोड्या वेळातच पिंपलेश्वर. चला, स्लीपर कोच गाडीनं आपण जाणार आहोत कोकणात. चला, आता गाड्याचा टायमिंग होत आला, गाड्या चालल्यात सर्व. मित्रांनो, या साईडून गाडी येणार आहे. इकडे विरार आहे आणि इकडं आपल्याला या साईडला जायचं आहे. आता मी एक्झॅक्टली आहे या साईडला. बघायला गेलो तर आपलं आता इकडं बघू शकता, इकडं वसई विरार शहर महानगरपालिका हा अचोले गावाचा गेट आहे. इथं सोलंकी मेडिकल आहे आणि आपली गाडी इथं थांबणार आहे. या साईडून गाडी येणार आहे आपली, विरार साईडून. गाडी सुटली आहे, मला कॉल आलेला की आता लगेचच गाडी येते तुमच्या इथे. आता बघूया किती टाईम घेते. आणि या गाडीची खऱ्या अर्थानं आपण आता सर्व्हिस बघणार आहे, कारण पहिलाच प्रवास असणार आहे आपल्या ह्या गाडीने. तर आपण ह्या गाडीची सर्व्हिस कशी आहे, कशी गाडी आहे, हे आपण आता तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. गाडीची वाट बघतोय आपण, जवळपास कालोगोदोला आहे संपूर्ण. भावांनो, आपण आतुरतेने ज्या गाडीची वाट बघत होतो ना, ती गाडी आता आपल्यासमोर आली आहे. पिंपलेश्वर, आपली स्वप्न सुंदरी. मित्रांनो, गाडीचा लूक बघू शकता तुम्ही, जबरदस्त गाडीचा लूक आहे. पिंपलेश्वर गाडी आपली. बॅग आहे, बॅग. हां, चला, बॅग आहे ना मित्रांनो, आपण मागे टाकूया. तू टाकशील का? अरे मोठे आहे की आपण. बघू शकता मित्रांनो, पिंपलेश्वर ट्रॅव्हल्स आपली समोर आली आहे. आपली स्लीपर कोच गाडीची तिकीट आहे. चला, आपण आता प्रवेश करूया आतमध्ये. जबरदस्त समोरचा व्ह्यू बघू शकता मित्रांनो, जबरदस्त असा. दादा, माझी सीट काय माहिती काय, शेवटची, एकदम शेवटची. वरचा आहे ना मित्रांनो. बघू शकता, मी आता एंट्री केली, प्रवेश केला. एक नंबर गाडी, वाव. होय ना? हा, हे बोरिवलीवरून निघाले. मित्रांनो, बोरिवलीच्या पुढं आलो आहे आपण. बोरिवलीच्या पुढं आपली गाडी आहे. पिंपलेश्वर 5 मिनिटं थांबले. इकडे मेट्रो जाते, इकडे बाजूने गाड्या जातात आहेत. श्री पिंपलेश्वर आपले ट्रॅव्हलर्स आहे, स्लीपर कोच. जबरदस्त गाडी आहे.
गाडीचा व्ह्यू बघाल ना, एक नंबर. गाडी एवढी आतमधून जबरदस्त बनवली ना, तुम्हाला आता आतमध्ये मी दाखवतोच. बघा, पिंपलेश्वर ट्रॅव्हलर्स स्लीपर कोच. आपली बघा ही सीट आहे, ही शेवट नंबर सीट आहे ना, ही आपली आहे. थांबले 5 मिनिटासाठी. चला मित्रांनो, आपण आता गाडीमध्ये प्रवेश करूया आपल्या. बघा समोरून बघा नजारा कसला आहे, जबरदस्त. आणि गाडीला कॅमेरा येतं मित्रांनो, हे बघा. इथून सर्व दिसतंय, कुठं काय आहे ते सर्व दिसतं. कॅमेरा इकडे आहे, एक इकडे कॅमेरा आहे, एक तिकडे कॅमेरा आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो गाडीच्या मध्ये प्रवेश केला ना की जबरदस्त व्ह्यू आहे बघा. बघायला गेलो ना, अप्पर आणि लोअर दोन्ही साईडला म्हणजे कॅबिनच आहे, म्हणजे बेडच आहे. आणि बेड पण एकदम व्यवस्थित आहे ते बघा. चला मित्रांनो, आपण आता गाडीमध्ये चाललो आहे. आपली शेवटची सीट आहे. गाडी बघा किती जबरदस्त आहे, सर्व पॅसेंजर भरलेले आहेत गाडीमध्ये. आपली इथे सीट आहे बघा. बाहेरचा नजारा जबरदस्त दिसतोय. बॅक साईडून कॅमेरा मारला इथून, जबरदस्त व्ह्यू आहे. इमर्जन्सी सीट देखील आहे बघा, ही पण ओपन होऊ शकते इमर्जन्सीसाठी. गाडीमध्ये संपूर्ण पॅसेंजर आहेत दोन्ही साईडला. गाडी भरली का सगळं? हां, गाडी भरली का पुन्हा? नाही, बाकी आहे का अजून? पण बाकी नाही ना. मित्रांनो 12:30 वाजलेत आणि गाडी आपल्या आता जेवायला थांबली आहे. वैष्णवी ढाब्यावरती गाडी जेवायला थांबली आहे. 12:30 वाजलेत. भूक तर गेली पण झोप खूप लागली आहे. झोप लागली. 12:30 वाजले. जेवणाची काही इच्छा नाही आता. बघूया काहीतरी खाऊया थोडंफार. टेबल पण खाली नाही, टेबल पूर्ण भरलेला आहे. जिथं टेबल खाली दिसत तिथं बसावं लागेल आपल्याला. जेवण मित्रांनो चिकन बिर्याणी मागवली आहे. चिकन बिर्याणी मागवली मित्रांनो. फटाफट खाऊया, कारण गाडीतून कॉल आला की लवकर या, गाडी सोडायचा टाईम झाला. चांगल्या बिर्याणी. जेवण भेटायला तयारच नव्हतं, कारण भरपूर गर्दी आहे ना, त्यामुळे जेवणच भेटत नव्हतं. आणि आता नेमकी जेवण आलं की कॉल आला मला, म्हटलं 5 मिनिटं लागतात. छान होतं. सोबत रस्ता सुद्धा आहे. तुम्ही सुद्धा या मित्रांनो जेवायला. वाजले 1 वाजता, 1 जवळपास. मोबाईल येतं का? रस्सा एवढा खास नाही लागत आहे. एक 5 झालेत मित्रांनो. गाडी आपली ढाब्यावरून आता सुटली आहे. जेवण करायला थोडा उशीर झाला आपल्याला मित्रांनो. आपल्यासाठी गाडी थांबली.
1 वाजला निघाले. आता आपण डायरेक्ट गावाला बघायचं. त्यांचं पार्सल आहे द्यायचं. हा चालेल चालेल जातो. हा जातो मी. अच्छा ओके. लाईट चालू करायला सांगू. लाईट चालू करायला सांगतात. आपण आता शृंगारतलीमध्ये उतरलोय. इकडं आपली पिंपलेश्वर गाडी गेली आहे. चला स्वर्गामध्ये पोहोचलो एकदाचा मित्रांनो. पिंपलेश्वर गाडी गेली. इकडं मल्हार लागले. इकडं लालपरी लागली. आता बघूया कोणती लालपरी आहे ती. आपल्या लालपरीनं आबलोलीपर्यंत प्रवास कसा तरी करावा लागेल. चला गाड्या कुठल्या लागतात त्याचं बघूया आणि निघूया. आता वाजले सकाळचे 6 वाजले. बरोबर 6चा टाईम दिला होता. 6ला गाडी शृंगारतलीमध्ये पोहोचेल. तर बरोबर एकदम 6ला 2 मिनटं असताना गाडी पोचली आहे. चला भावांनो थेट कर्मभूमीकडून जन्मभूमीकडे स्वर्गात उतरलो मित्रांनो. आलो सकाळचे वाजलेच 6 आणि मस्त असं कोवलं ऊन पडते आता. आणि आता एक इश्यू झाला माझ्याकडे कॅश नव्हती. ATM मध्ये गेलो. ATM मध्ये 1000 रुपये काढले. पण पैसे ना माझ्या अकाउंटवरनं डेबिट झाले पण पैसे झाले ना. त्यासाठी मला उशीर झाला. इथे पैसे झाले ना आणि माझ्याकडे आता 1 पण रुपया नाही. मग त्या दादाकडं पैसे मागितले 100 रुपये आणि त्याला पण होत नाही पैसे पे. मग त्याला सांगितलं करतो घरी जाऊन. आला लय मोठा इश्यू झाला. आता बसची वाट बघूया आणि जाऊया आबलोलीपर्यंत. आला पैसे गावाकडे पैसे नसले ना तर लय वांदा आहे. ह्या नेटच्या जीवावरती नाही राहू शकत आपण. गावाकडे फसायला होतं मित्रांनो. चला आता मी कोणत्या फाट्यावरती आलो आहे. वेलम फाट्यावरती काहीतरी वेलम फाट्यावरती आलो. आता इथून आपण बस पकडूया आबलोलीत जायला. शृंगारतली. आता भाऊ येणार आहे माझा न्यायला आबलोलीतून. मित्रांनो अख्ख्या शेवटीला मला काही गाडी भेटली नाहीच. आता माझा भाऊ न्यायला आलाय मला गाडी घेऊन. चला आपला प्रवास आता आपल्या गाडीने होणार आहे. गाडी काही ST येतच नव्हती आणि नेमकी ST आली त्याच्या अगोदर याचा भावाचा फोन आलेला की मी न्यायला येतोय. मग ST सोडून दिली आणि मग म्हटलं आता भाऊ येतोय आणि भावाचा फोन पण लागत नव्हता रिटर्नला. बस चला आता गाडीने जाऊया आपल्या. मित्रांनो आता आपण घरी जात होतो. आपली गाडी लावली तिथं. आता आपण शिरगावमध्ये उतरलो आहे. शिरमध्ये आलो आहे. हे आमचं मावशीचं घर आहे. हा आमचा यश आहे ना त्याच्या मावशीचं घर आहे. म्हणजे आमची पण मावशीच आहे. आणि आता आहे ना आम्हाला इथून आम्हाला कोण उचलायचं आहे आता आपल्याला. विनीत गांधीला आम्हाला उचलायचं आहे. तो आतमध्ये झोपलेला आहे. दरवाजा ठोकतो हे करत नाही. म्हणजे झोपलेच आहे ना तो. मावशी गेले पाण्यावरती. बाजूचे काकी बोलतो ते पाण्यावरती गेले. इकडे आम्ही बसलो आहे आणि हे दोघं पण आतमध्ये झोपलेलं आहे. जबरदस्त नजारा इकडचा पण. बघा कुठं आला कुठं दरवाजा उघड. अरे तुला न्यायला आलोय आम्ही लोक आणि तो असा करतो. हा बघा इकडे त्याला पण हे बाबू चल जांभरीत न्यायला आलो आपण. हे बघा झोपलेलं आहे सर्व. हे हो अरे मम्मीच पाण्यावर गेली.
चला इथून एका पोरग्याला कॅरी करूया आपण. पिशवीत बांधून घेऊ त्याला. तर मित्रांनो अख्ख्या शेवटीला आम्ही आता आमच्या गावामध्ये प्रवेश करतो. इकडे बघू शकता श्री ग्रामदेवता प्रवेश द्वार सडे जांभारी. हा थेट आमच्या गावामध्ये रस्ता जातोय. कोकण मित्रांनो, कोकण. हॅशटॅग सडे जांभारी. मित्रांनो आपल्या ग्रामदेवतेचं मंदिर आहे. आपल्या ग्रामदेवतेचं मंदिर आहे नवलाई वाघजाई मंदिराकडे. हा रस्ता खाली आपल्या मंदिरात जातोय. ही आपली वरची वाडी आहे. हे मारुतीरायाचं मंदिर आहे. ही आपली वरची वाडी आहे आणि आपली वाडी आहे खालची. पण आपण आता वरच्या वाडीतून प्रवेश करतोय. खरं तर आपल्याला इकडून खूप जवळ पडतं म्हणून आपण इकडूनच जास्त प्रवेश करतो. चला पोचलो मित्रांनो, पोचलो. लेट पण थेट पोचलो. जन्मभूमी कर्मभूमीकडून जन्मभूमीकडे येण्याचा प्रवास जरा खूपच जरा खडतल गेला, कारण उशीर पण खूप झाला. पहिलाच एक्सपिरियन्स होता. शृंगारथलीमध्ये उतरलो, त्याच्यानंतर गाड्या चेंज वगैरे करत करत या सगळ्या गोष्टी होत्या. इकडं पण लग्न की काय? हा इथं वरचेवडे लग्न आहे. पुढे बरोबर, पुढे लग्न आहे. तर आजचा प्रवास खूप जरा कठीणच गेला खरं तर. पण प्रवास वगैरे खूप छान झाला. पण येण्या जाण्याचा जरा टाइम टेबल जरा वेगळाच झाला. असं 9:30 वाजलेत सकाळचे. आता घरी जाऊन फ्रेश वगैरे व्हायचं आहे. आणि इथे लग्न आहे वरच्यावाडीमध्ये. इथे लग्न आहे खाली. एक पाहुणा आणलाय बघा, शिरमधून पाहुणा आणलाय. पेड पार्सल आणलाय. शिरगावातून पाहुणा आणलाय. दरवर्षी आपल्या गावामध्ये येतो. दरवर्षी तो त्याच्या मामाच्या गावी पण नाही जात, डायरेक्ट मावशीच्याच गावी येतो. त्याला माहिती आहे मावशीच्या गावची पोरं कशी आहेत आणि काय जे धमाल मस्ती असते ना सडे जांभारी गावामध्ये, ते त्याला माहिती आहे. तो दरवर्षी आमच्याच गावामध्ये येतो. त्याला सर्व पोरं पण ओळखीची झालेली आहेत. आता सर्व मित्रपरिवार आपला येईल मुंबईतून काहीच दिवसामध्ये. थोडेच दिवस राहिले, जास्त नाही. धमाल मजा पार्टी बिर्ट्या सगळ्या असणार आहे. तर तुमच्यापर्यंत मी घेऊन येणारच आहे. जास्त दिवस सुट्टी पण नाही आहे. आता बघू जेवढं आपल्याला व्हिडिओ काढता येतील तेवढं तुमच्यापर्यंत मी घेऊन येईनच. चला आता आपण खालच्या वाडीमध्ये प्रवेश करतोय. वरच्या वाडीचा आता संपलेली आहे आणि आपण आता आलोय आपल्या स्वर्गात. चला हॅशटॅग सडे जांभारी खालची वाडी. हो जबरदस्त. शिमग्यामध्ये आलो तेव्हा रस्ता डांबर नव्हता झाला, फक्त थोडा फक्त बनवला होता खडी वगैरे टाकून. आता मस्त डांबर वगैरे पडले, मस्त रस्ता झाला एकदम जबरदस्त. चला गावामध्ये प्रवेश झाला आपला, आपल्या वाडीमध्ये प्रवेश झाला आपला. आता कोण नाही कोणतरी भेटतीलच. आपला स्टॉप आला आणि आपलं घर आलं. हो आपल्या गाड्या पण आहे बघा, आपल्याच गाड्या दोन्ही पण. चला हो खतरनाक खतरनाक. घर कलर वगैरे झालंय मस्त. काकी काकी मिळते तिकडे ताशे वाजवतात आहे. चला उतरूया. चला गावाकडे आलो. काकी काकी इकडे बघा, हे मावशी आहे त्याची विनीतची. गाडी लावली इकडे. चला आपलं घर इकडे जा. हे आपलं जुनं घर आहे. आई हाय ठीक आहे इकडे. हा विनीत पण आला. चला उतरूया आपण आता. आपली किती वाजता जाणार रे? जाऊया थोडं वेळा ना. फ्रेश होतो जरा, पहिला नाश्ता वगैरे करूया. हे बघा इकडं माझी बॅग बघा रस्त्यावर ठेवला नाही. आणि ही टी व्ही आहे आपली इथून आणायची होती. ह्या दोन्ही गाड्या आपल्याच आता आपल्या ताब्यात असणार आहे दोन्ही गाड्या. चला आपला गाव बघा जबरदस्तचा. हो भाऊजी काय बरं ना. तिकडे भाऊजी. आपल्या लग्न घरामध्ये प्रवेश करूया आपण. इकडं आपलाच बैल आहे.
काका हे बघा इकडे हा बघा हा लो छोटा कलाकार आमचा वाजव चला पोचलो मित्रांनो पोचलो हे बघा सगळं ए रिशा हे बघा ए वहिने आयुष हो वहिने काय म्हणता बऱ्यात ना ये आता मी आलो मी माझ्या घरी हे माझं घर आहे हे बघा हे माझं घर आहे मित्रांनो इकडं बघा इकडं सर्व सारवलेलं आहे आता लग्नाचा सर्व कार्यक्रम आमच्या इथं असेल त्यामुळे सर्व तयारी झाली आहे अरे फणस पण तोडला इथं हे माझं घर आहे अरे बापरे हे बघा इकडं आंब्याच्या आमसाला सुकत घातलेलं आहे कोकमाच्या आमसाला आहे आंब्याच्या आमसाला आहे घराच्या बाजूचा परिसर बघू शकता पूर्ण चोंडा सारवून घेतली नाही इथं आता सर्व जेवणाचा कार्यक्रम आमच्या इथं आहे ना चला घरी जाऊया पहिला मित्रांनो पोचलो घरी फायनली वाजले किती 10 वाजायला आले चला आता फटाफट फ्रेश होऊया त्याच्यानंतर आपण आता खाली जाऊ आपल्याला आंबोलीमध्ये पण जायचं आहे